हाय फ्रेंड, कसे आहात? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. तर बघा मित्रांनो, आम्ही तर अगदी आनंदात आहे. तर बघा, आज आहे आषाढी एकादशी आणि प्रथमतः आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना आमच्या जाधव परिवाराकडून व माझ्याकडून हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा मित्रांनो. तर बघा, आज आम्ही आलो शेतामध्ये. बघू शकता सोयाबीन तूर आणि आजचं काम मित्रांनो बघा फवारणीचं काम आहे. आणि या सोयाबीनवर फवारणी करायची आहे मित्रांनो. 15 दिवसाची 16 दिवसाची सोयाबीन झालेली आहे आपली ही. आणि पाऊस चालू आहे मित्रांनो. बघू शकता आपण हे ढगं वगैरे पूर्ण आभाळ भरलेला आहे. आणि आता ह्या नळ्यासुद्धा बांधायच्या आहे मित्रांनो. या नळ्या सर्व मोकळं आहे. आज नळ्या बांधणीचं काम आहे आणि सोयाबीन फवारणी. काहीतरी शेतात आल्यानंतर काम झालं पाहिजे मित्रांनो. त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी शेतामध्ये येतो आणि खायापुरतं का होईना, आपण का कोणाचे रोजदार आहे मित्रांनो, तर खायापुरतं आपण काम करतो. कारण शेती माऊलीला आपण भेट बी दिली तरी ती म्हणते की नाही, आपल्याला हा फिरून पाहतो शेतकरी आणि ती आपल्यावर माया दाखवते मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण तिच्या या शेतीमध्ये कष्ट करतो त्याप्रमाणे तीसुद्धा आपल्याकडे पाठ फिरवत नाही मित्रांनो. तीसुद्धा आपल्याकडे हसत राहते, आपल्यावर सदा खुश राहते आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न देते मित्रांनो. आपण जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती आपल्याकडे दुर्लक्ष करते मित्रांनो. या आज रोजी तुम्ही बघू शकता हे असं गवत झालेलं आहे. आणि आपण जर हलगर्जीपणा केला मित्रांनो तर हे गवत उद्याच्याला खूप मोठं होईल आणि तणनाशक मारून सुद्धा मग मरणार नाही. त्यामुळे जर वेळेवर जर आपण याचं नियंत्रण केलं तर हे गवत नियंत्रणात येईल मित्रांनो आणि आपल्याला उत्पन्नामध्ये भर पडेल. तर बघू शकता आपण, आम्ही कालच्या दिवशी बघा हे सोयाबीन फवारलेलं आहे. इकडे हे अर्ध शेत फवारलं मित्रांनो. आणि या गवतात आणि या गवतामध्ये बघा कालच्यातूनच फरक पडला. बघू शकता हे शेंडे पडले मित्रांनो. हे बघा कालच्यातूनच हे गवत एकदम खाली पडलेलं आहे. तर अशा प्रकारे तर आपण चांगल्या प्रकारे जर मेहनत केली मित्रांनो शेतीची तर उत्पन्न नक्कीच 100% आपल्याला होते, त्यात काही शंका नाही. त्यामुळे आम्ही सतत मित्रांनो शेतामध्ये असतो. होईल ते काम आम्ही करतो. असं काही नाही की बा आता शेतामध्ये आलो आणि काय करायचं, निंदण असलं तर निंदायचं, काही दुसऱ्या गोष्टी जर असल्या तर दुसऱ्या गोष्टी कोणत्या तरी करायच्या, धुऱ्या बिर्यानं काहीतरी करायचं, काहीतरी करत राहायचं मित्रांनो शेतात आल्यानंतर. आणि आपण जर काही थोडाफार हातपाय हलवला तर आपल्याला पण जेवण वगैरे व्यवस्थित होते आणि शरीराचा सुद्धा व्यायाम होतो मित्रांनो. कारण आपण पाहू शकता शहरामध्ये लोक, स्त्रिया आणि पुरुष पैसे लावून जिम अटेंड करतात मित्रांनो आणि जिमला जातात. पेट्रोलचं भाडं वेगळं, पेट्रोल वेगळं आणि घरातली रणभण म्हणजे काही नाश्ता बिष्टा काही असं तसं घरच्यांची गैरसोय होते. योगा वगैरे काय असं तसं करायला गेले तर आपलं तसं काही नाही मित्रांनो. आपण सकाळी स्वयंपाक पाणी मस्त व्यवस्थित करून शेतामध्ये येऊन काहीतरी आपली शरीराची कसरत करतो आणि शेतीची कामही होते त्याच्यामध्ये मित्रांनो. त्यामुळे बघू शकता आपण ही मिरची लावलेली आपण त्या दिवशी. त्यामुळे मित्रांनो ज्यांचे काही शेती वगैरे शेतकरी आहे मित्रांनो त्यांनी अवश्य शेतकरीमध्ये जाऊन काम करावं मित्रांनो, जेणेकरून आपल्या शरीराची आणि कसरत होईल आणि शरीराचा व्यायाम होईल मित्रांनो आणि जेवण वगैरे आपल्याला पद्धतशीर जाईल आणि आपण जास्त दिवससुद्धा त्यामुळे टिकू शकतो मित्रांनो. तर चला बघू शकता आपण आता या ठिकाणी आता कामाला आम्ही सुरुवात करणार आहे. आणि कामचं म्हणसाल तर बघा आता हे आपलं घर छोटंसं मित्रांनो, हे छोटंसं घर आहे आपलं. आणि या ठिकाणी बघू शकता आपण तथागत भगवान गौतम बुद्ध विराजमान आहे मित्रांनो. बघू शकता, दिसतात की नाही तुम्हाला मला माहीत नाही. हो दिसतात, बघू शकता आपण. आणि हे बघा हे छोटंसं एक झोपडं आहे आमचं आणि बऱ्याच वर्षापासून आहे मित्रांनो हे. आणि खूप सहारा आहे याच्यामुळे आम्हाला. बघू शकता आपण हे बघा एक निंबाचं झाड आहे आमचं शेतामध्ये. खूप मोठं होतं मित्रांनो हे. उन्हाळ्यामध्ये मी तोडलं याला.
बघू शकता आपण. आणि तिकडे बघा दिसत असेल टाकी भरून ठेवलेली आहे पाण्याची. आणि आता सोयाबीन वगैरे फवारायचं आहे मित्रांनो. आभाळ भरपूर आहे. बघू सोयाबीन फवारल्या जाते की नाही फवारल्या जात, परंतु नळ्या बांधणीचं काम आज करून घेऊ. आणि जर व्यवस्थित उघाड जर असली तर काही 2-4 पंप का होईना सोयाबीन फवारून घेऊ मित्रांनो. तेवढंच काम आपलं मागे पडते. तर मित्रांनो चला पुन्हा एकदा मी यूट्यूबवर पंजाबराव जाधव आणि माझ्या सहकारी माझ्या कारभारणी व माझा परिवार यांच्याकडून आपणास सर्व पंढरपूर येथे गेलेल्या आणि घरी असलेल्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो मित्रांनो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि चांगल्या कमेंट टाका जेणेकरून आमच्या मनाला चांगलं वाटेल. पुढचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आणि गरिबाला सपोर्ट करा मित्रांनो. काहीतरी 55च्या वयामध्ये आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय.